हॅलो, मी विद्या. आज मी तुम्हाला कोबीचे पराठे बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी ते कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे छोटा. त्याच्यात बारीक चिरलेला कोबी टाकलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी कोबी हा थोडा बारीक कापून घ्यायचा, म्हणजे पटकन आपल्याला थोडीशी एकच वाफ देऊन घ्यायची आहे. कारण पराठे करताना आपण शेकवतो तेव्हा तो थोडासा त्यामध्ये पण शिजतो, त्याच्यामुळे अर्धा कच्चा शिजवायचा आहे. त्याच्यात आता मी 1 चमचा मीठ टाकले, 1 चमचा मीठ, 1 चमचा धना पावडर, कमी जास्त जसं आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे. इथे मी बारके 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे. थोडीशी हळद. आता हे सगळे आपण जे मसाले टाकलेले आहेत ते एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि शक्यतो एकच वाफ द्यायची, जास्त शिजून घ्यायचा नाही कोबी. व्यवस्थित सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर त्याला आपण वाफ देऊन घेऊया. आता कोबीचे पराठे असे बनवून बघा, फार छान होतात. आता याला आपण बारीक गॅसवर 1-2 मिनटं वाफेवर ठेवूया. छान वाफ तयार झालेली आहे. आता बघा, कोबी अर्धा कच्चा शिजलेला आहे. आता थोडासा अजून अर्धा मिनटं शिजू दे म्हणून परत ठेवले. आता आपण ते कोबी जे शिजलेला आहे तो काढायचा, त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालायची, व्यवस्थित परतून घ्यायचं. परत ते आपण कोथिंबीर टाकल्यावर थोडासा पराठ्याला कलरही छान येतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. व्यवस्थित सगळीकडे कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आपण आणि थोडंसं जी भाजी बनवली ती गार झाल्यानंतर ना एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायची आणि त्याच्यात आपल्याला त्यात तेवढ्या मिश्रणमध्ये बसेल एवढंच पीठ आपण घेऊन मळायचं. जसे लागेल तसे थोडे थोडे घ्यायचे. गव्हाचं पीठ चाळून व्यवस्थित घ्यायचं. आता गरम असेल तर हळूहळू मळून घ्यायचं. असं सगळं पीठ एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं. पाण्याची शक्यता लागत नाही, पण लागले तर थोडे थोडे हातावर शिंपडूनच घ्यायचे, कारण जर पीठ पातळ झाले तर आपल्याला लाटता येणार नाही. म्हणून आधी अंदाज घ्यायचा की बाबा कोबीला पण पाणी सुटते ना, त्याच्यामुळे आपण थोडा अंदाज घ्यायचा. पाणी लागले तर तसं थोडं थोडं हातावर घेऊन ओतायचं. आपण कणिक मळताना जसं पाणी घेतो तसं घ्यायचं नाही, कारण कोबीमध्ये आपण पीठ मळताना कोबीला पाणी सुटणार ना. थोडे थोडे हातावर घेऊन पाण्याचे शिंतोडे मारत मारत पीठ मळायचं. हे बघा, आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन आपण अशा प्रकारे पीठ घट्ट केलेलं आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ. तेलाचा थोडासा हात लावायचा आणि छानपैकी मळून घ्यायचं. पराठे खूप सुंदर होतात, तुम्ही करून बघा एकदा. अशा प्रकारे असा गोळा व्यवस्थित मळून घेतला. त्याला 5 ते 10 मिनटं मी व्यवस्थित आता आपल्याला कसे छोटे मोठे गोळे लागतील तसे आपण करून घ्यायचे. व्यवस्थित पीठ छान मी 10 मिनटं भिजत ठेवलेले. आता बघा, पीठ मस्त मुरलेलं आहे. आता आपण याचे मीडियम, असे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, मीडियम पराठे करूया. लाटताना थोडे चिकटत असेल तर आपण पेपरही खाली घेतला तरी चालेल. मस्त असे पातळ लाटून घ्यायचे. पीठ असे मधून मधून भुरभुरत राहायचे, कारण लाटण्याला चिकटल्यावर मग तो पराठा परत फाटणार. तवा गरम झालेला आहे. आता इथं मी पराठा शेकायला टाकला आहे. पहिली बाजू ती व्यवस्थित शेकल्यानंतरच पलटी करायची. आता व्यवस्थित चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं. छान मंद आचेवर भाजायचा. हा पराठा आपण लोणचं, सॉस किंवा दही, चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो. खूप मस्त लागतो. करून बघा एकदा. दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल, पण पराठे करताना शक्यतो तेलाचा वापर जास्त होतो.
तेल कमी लावलं तर मग ते पराठे थोडेसे कडक आणि खाता येत नाहीत. आणि टिफिनला द्यायचं म्हटलं थोडासा तेलाचा वापर हा जास्त करावा लागतो, कारण ते मऊ राहतात ना. व्यवस्थित शिजून घ्यायचा पराठा. शिजायला थोडासा शेकायला वेळ लागतो, त्याच्यामुळे व्यवस्थित भाजला तरच तो छान लागतो. हे बघा आपले पराठे किती मस्त शेकून झालेले आहेत बघा. मस्त दही, सॉस, लोणच्याबरोबर